भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, आनंदी पूजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करायला विसरू नका। तर आज आपण माहिती पाहणार आहोत, श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील दत्तावतार मानले जातात, तर त्याबद्दलच आज आपण माहिती घेऊया। भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भूतलावर जेव्हा अधर्म अनिती यांचं प्राबल्य वाढतं, अनाचार माजतो, त्यावेळी धर्माच्या रक्षणासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो। श्री विष्णूंचे दशावतार हे त्याचंच उदाहरण आहे। वेद आणि पुराण काळात भक्तांच्या उद्धारार्थ हेच कार्य करण्यासाठी श्री दत्तावतार हा जन्म झाला। अत्रि ऋषी आणि अनुसयेच्या पोटी श्री गुरुदत्तांनी 3 बाळांच्या रूपात ब्रह्मा, विष्णू, महेश होऊन जन्म घेतला आणि हेच पुढे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त म्हणून भक्तांचा उद्धार करते झाले। दत्त संप्रदायाची ही परंपरा पुढे जागती ठेवण्यासाठीच कलियुगात पिठापूर येथे 14व्या शतकात श्रीपाद श्रीवल्लभ हे परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणून जन्मास आले। त्यांनी आपला अवतार समाप्त करताना पुन्हा भेटेन हे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचंच प्रत्युत्तर म्हणून श्री नरसिंह सरस्वती हे वऱ्हाडात कारंजा येथे अवतीर्ण झाले। इसवी सन 1373 ते 1458 या काळात आपले अवतार कार्य करताना ते 1457च्या सुमारास श्रीशैल्य यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि नंतर सुमारे 300 वर्षांनी कर्दळीवनातून पुन्हा प्रकट झाले। तेच श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट महाराज होत। दत्त परंपरेतील तिसरे सत्पुरुष आणि दत्ताच्या विभूती तत्वाचा चौथा अवतार म्हणून हे मानले जातात। श्री स्वामी समर्थांना स्वतःचे मूळ पुरुष, वडाचे झाड आणि नाव नरसिंहभान आणि दत्तनगर हे वस्तीस्थान असल्याचं भक्तांना सांगितलं। त्यामुळे दत्त संप्रदायात त्यांचं स्वरूप हे दत्तगुरूंचा चौथा अवतार मानला आहे। यामुळे दत्तभक्त हे स्वामींचे सुद्धा भक्तच झाले। तर श्री स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनातून प्रकट झाले, तर ते आता आपण पाहूया। श्री स्वामी समर्थ कर्दळीवनातून प्रकट झाले त्यावेळी वारुळातून प्रकट झाले। लाकडं तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला, तो स्वामींच्या मांडीवर बसला आणि स्वामी समाधीतून जागे झाले असे सांगितले जाते। कुऱ्हाडीचा घाव त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे। स्वामी तेथून काशी क्षेत्रे प्रकट झाले आणि गंगा काठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदातीरी आले। मंगळवेढा इथे प्रकट झाल्यावर ते रानात वास्तव्य करीत क्वचित गावातच येत असत। तिथे एक ब्राह्मण कुटुंब त्यांना भोजन देत असे। तिथलं वास्तव्य संपून स्वामी महाराज पंढरपूर, मोहोळ, सोलापूर इथे वास्तव्य करीत श्री अक्कलकोट इथे आले। तिथे त्यांनी 3 दिवस अन्नग्रहण केलं नव्हतं। चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन दिलं। त्यांच्या घरातील मंडळी एक वेडा घरात आणून ठेवला आहे असेच म्हणत हळूहळू स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील लोकांना येऊ लागली आणि लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले। राजेसाहेब भोसले यांची स्वामींवर दृढ निष्ठा बसली। स्वामी कधी कधी राजवाड्यात जात व एखाद्या वेळी तिथे 4-4 दिवस मुक्कामालाही असत। अक्कलकोट इथे स्वामी प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानपन्न झाले। पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपश्चर्या केली। सिद्ध पुरुष असल्याने तेथील वास्तव्यात स्वामींनी अनेक चमत्कार केले आणि राजापासून रंकापर्यंत अनेकांवर कृपादृष्टी केली। आपण यजुर्वेदी ब्राह्मण असून आपले गोत्र काश्यप आणि रासमीन असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं होतं। श्री स्वामी समर्थांची कांती तेजपुंज दिव्य होती आणि वर्ण गोरा होता। ते अजानुभाऊ होते। बाळाप्पा आणि चोळाप्पा या शिष्यावरही त्यांनी कृपा केली। अक्कलकोट इथे आल्यावर शेवटपर्यंत तिथेच होते। सर्वसामान्य भाविकांना त्यांनी आपलंसं केलं। अनेक जाती धर्माचे बहुजन समाजाचे लोक त्यांच्या भोवती गोळा झाले। त्यांचं बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचं तर कधी ते रौद्र रूप धारण करीत
त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला, कित्येकांना सन्मार्गाला लावलं. प्रत्येकाच्या अधिकारानुसार स्वामींनी त्यांच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे अनेक भक्तांना त्यांनी आपलंसं केलं. त्यांच्या अवतार काळात देशात इंग्रजांचा अंमल होता आणि भारतीय जनता अन्यायात भरडली जात होती. जनतेच्या मनात त्यांनी आत्मसन्मान जागवला. भक्तगणांमध्ये हिंदूंप्रमाणेच मुस्लिम, ख्रिश्चन धर्माच्या लोकांनाही त्यांनी समाविष्ट केलं होतं. त्यांच्या पाठीमागे मोठा शिष्य परिवारही होता. त्यामुळे समर्थ परंपरेचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर झाला. प्रमुख शिष्यांमध्ये कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्री तात महाराज, श्री शंकर महाराज, श्री केळकर बुवा, श्री स्वामीसूत, श्री आनंद भारती, श्री गजानन महाराज, श्री मोरेदादा आनंद महाराज, गुलाबराव महाराज हे प्रमुख शिष्य म्हणून गणले जातात. या शिष्यांनी अनेक ठिकाणी स्वामी समर्थ मठांची स्थापना केली. स्वामी मंदिरं आणि सेवा केंद्र स्थापन केली. स्वामी भक्तांनी अनेक पदं, श्लोक रचली गेली आणि प्रत्येक भक्ताला स्वामींनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दांनी आश्वस्त केलं. अनेक रूपात अनेक वेळी आपल्या अवताराची प्रचिती स्वामींनी आपल्या भक्तजनांना दिली आणि चैत्रवैद्य त्रयोदशी 1878 अक्कलकोट येथे स्वामींनी समाधी घेतली. स्वामी लीला अमृत, श्री गुरु लीला अमृत या ग्रंथांमधून स्वामींच्या महतीची गाथा आपल्याला वाचायला मिळते. श्री साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, हरिबाबा महाराज फलटण, शंकर महाराज यांच्यावर स्वामींचा विशेष प्रभाव दिसून येतो. केवळ मूर्तीपूजाच करणं हे मनुष्य प्राण्यांचं कर्तव्य नाही, तर परमात्मा प्राप्ती हे खरं ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मोन्नती करण्यासाठी माणसाने प्रयत्नशील असावं. ही स्वामींची शिकवण आचरत राहणं हे आजच्या काळात गरजेचं आहे. स्वामींची महती वर्णन करताना असं म्हटलं जातं की स्वामी अक्कलकोटचे म्हणजेच बुद्धिगम्य आहेत. अक्कल से खुदा फचाना असं ते स्वतःच म्हणाले होते. निष्क्रिय आणि जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींची कृपा आणि शक्तीचा बोध होणारच नाही असं मानलं जातं. ते सर्वशक्तिमान असे विश्वमालक आहेत. अवधूत म्हणजेच सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम आणि रूप घेतात. ते ओंकारातील पहिला स्वर म्हणजेच अ म्हणजेच भगवान विष्णू आहेत. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. संतांप्रमाणे त्यांची कळवळ्याची जाती आहे आणि त्यांचं सामर्थ्य अथांग अनुपम आहे. सर्व देवता आणि ऋद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात. त्यांना काम, क्रोध असले विकार नाहीत. ते अतिसूक्ष्म, अतिविराट वटवृक्षासारखे आहे. त्यामुळे साध्या पार्थिव देहाला त्यांचं दर्शन सहसा होत नाही. सकल जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी या मृत्यूलोकात सदेह अवतार घेतलेला आहे आणि स्मार्तगामी म्हणजे स्मरण करताच भक्ताला दर्शन देणारे असा त्यांचा लौकिक आहे. मला नमस्कार करा किंवा करू नका, माझं नामस्मरण पूजा करा किंवा करू नका, मी आहेच असे ते सांगत असत. भक्तांवर ते नित्य प्रसन्न असत आणि त्यांच्या पापवृत्तीवर किंवा संकटावर रागावून ते त्यांची चित्त आणि देहशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षपदी नेत असत. लोकांच्या अपराधांना ते क्षमा करत असत. आपला प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असं स्वामींना वाटतं आणि अडचणीच्या काळात नामरूपाने सदैव भक्तांबरोबर राहून अडचणीच्या काळात भक्तांचा मार्ग सुकर करतात. नामाला कधी सोडू नको. आपलं पूर्वसंचित संपल्याशिवाय साधना फळाला येतच नाही. दुःख, संकट असतील तरच सुखाची किंमत कळते आणि देवाच्या अस्तित्वाची जाणीवही होते. म्हणूनच आयुष्यात काही मिळवायचं असेल तर केवळ स्वामी कृपाच आपल्याला तारील ही भावना मनात बाळगावी. श्री स्वामी नाम नौका भवसागरी तराया, भ्रमभोवऱ्यात अडली नौका कधी न बुडली, धरुनी सुकाणू हाती बसलेत स्वामी राया. हीच भावना स्वामींच्या भक्ताची असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असे होते स्वामी महाराज. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.